ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर। मी आता मध्येच दुसऱ्या ताईंचा अनुभव घेतला जो व्हॉट्सअपला आले का, तर आज खूप काम आहेत. हां, आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज खूप कामं असल्यामुळं थोडासा छोटासा अनुभव शेअर करावा म्हणून त्या ताईंना मी कॉल केलेला होता. आज तुमचा शेअर होणार होता, पण नंतर हे करते म्हणून. तर ज्या ताईंनी अनुभव शेअर केलेला आहे, पूजा म्हणून नाव तेवढं सांगा बोलले त्यांनी. आडनाव वगैरे काही सांगू नका, गावाचं नाव सांगू नका. तर पूजाताई म्हणत होत्या मी आता 32 वर्षाची आहे म्हणतात आणि 14 ते 16 ह्या दरम्यान जो काळ होता, तर त्या काळामध्ये खूप चांगली सेवा झाली माझ्याकडून. म्हणजे मी त्या 14 वर्षाचे असताना मार्गात आले. खूप छान सेवा घडली त्या काळामध्ये. 16 वर्षापर्यंत अगदी मस्त माझ्याकडून. म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की मार्गात आल्यानंतर मी इतकी काहीतरी आईच्या जवळ जाईन. खूप खूप मनापासून म्हणजे सेवा झाली म्हणण्यापेक्षा मनापासून किती झाली ह्याला खूप महत्त्व आहे म्हणत होत्या त्या. तर खूप मनापासून म्हणजे अगदी भजनातल्या म्हणजे 8-9 भजनांमध्ये माझं एखादंसुद्धा भजन असं हे व्हायचं नाही. इतकी पूर्ण लक्ष देऊन 2 वर्षाची ती सेवा इतकी महत्त्वपूर्ण होती. इतकी म्हणजे माझ्यासाठी आयुष्यातली सगळ्यात सुंदर क्षण होते म्हणतात त्या. आणि तसे अनुभव पण मला 2 वर्ष खूप चांगले आले. आणि त्याच्यानंतर म्हणतात की 2-4 प्रसंग असे घडले की मला असं वाटायला लागलं, अरे मी इतकं छान सेवा करते. मला थोडेसे अनुभव आईंनी दिले चांगले आणि ही एवढी मोठी संकटं माझ्यावर आणून ठेवलेत. म्हणजे त्या काळात माझी आई वारली म्हणतात. सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट, माझी आई वारली. आणि ते असं झालेलं म्हणतात, की असं काही नाही की आई आजारी होती किंवा काय, काय अशी अशी कुठलीही घटना नव्हती म्हणतात. अचानक आई गेली म्हणतात. ॲक्सिडेंटने आई वारली म्हणतात. आणि त्या गोष्टीचा माझ्यावर इतका मोठा परिणाम झाला म्हणतात. खूप भयानक. अ, त्याच्यानंतर 1-1.5 वर्षातच वडिलांनी दुसरं लग्न केलं. म्हणजे आम्ही मोठं होतो. भाऊ माझ्यापेक्षा 1 वर्षानं लहान. पण आम्ही एवढं मोठं असताना बाबांनी लग्नाचा विचार केला. ती गोष्ट मला नाही आवडली म्हणतात. अ, कुठेतरी ती मनाला सलत होती, की आता आपलं कोणच नाहीये. पण मी आईंचा मार्ग सोडला म्हणतात त्या काळामध्ये. माझी माझी सेवा चालू असताना तुम्ही माझ्या आईला नेऊच कशा शकताय? माझ्यावर एवढा मोठा प्रसंग, त्यात बाबांनी दुसरं लग्न केलं. तुम्ही असं कसं शकताय? ह्या गोष्टीमुळं मी खूप खचले म्हणतात. 3 वर्ष मी काहीच सेवा केली नाही म्हणतात. म्हणजे मी आईंच्याकडं बघायची पण नाही. आईंचा फोटो होता घरामध्ये म्हणतात. ज्यावेळेला मी मार्गात आली त्यावेळेला मी आणलेला होता म्हणतात. तर मी त्या फोटोकडे बघायची पण नाही. मी काहीच करायची नाही. नवीन आई आल्यानंतर खूप चांगली म्हणतात. मला तिला समजायला वेळ लागला. म्हणजे अक्षरशः म्हणतात की मी खूप टोकाला जाऊन वागत होते. का तर गुरुमार्ग पण सुटलेला होता आणि आपण म्हणतोय ना की बऱ्याच वेळेला असं असतंय की सावत्र म्हटली जाते. त्या म्हणतात मी अपवाद असेन कदाचित, असेल 99% असं असतंय म्हणतात की सावत्र कधी आपली आई नाही होऊ शकत किंवा आपल्याला नाही तितकं प्रेम देऊ शकत. पण मी अपवाद असेन कदाचित, त्या म्हणत होत्या. तर त्या बोलल्या, मला नशीब म्हणजे आईंची कृपा मी म्हणजे आईचं तेवढंच ते नशीब असणार आहे म्हणतात. आणि आईनं कधी आईंचा मार्ग केलेला नव्हता. मी एकटीच करत होते. तर आत्ता त्या गोष्टी समजतात म्हणत होत्या त्या, की तुम्ही खाल्लं तर तुमचं पोट भरणार आहे. तसं जन करेल
त्याला सेवेचं फळ मिळणार आहे. हां, तुमच्या सेवेचं थोडंफार फळ मिळू शकते, थोडंफार बुद्धीमध्ये चेंजेस होऊ शकतात इतरांच्या, हे होऊ शकतं. पण इतकं मोठं जर काहीतरी आपल्यावर असेल, हे म्हणजे एक इतकं मोठं काहीतरी संकट येणार असेल, तर त्यातनं बाहेर काढायला आपण दुसऱ्याला नाही काढू शकणार. आपण जर मार्गात असेल तर आपण आपल्याला काढू शकतो, पण दुसऱ्याला नाही काढू शकणार. आपण फक्त स्वतःला काढू शकतो इतक्या मोठ्या संकटातून. आणि त्या पुढच्याला पण तेवढी काढण्याची, तेवढी आपली पण भक्ती असली पाहिजे. हे आत्ता गोष्टी समजतात म्हणतात मला. त्यावेळेला तितकंसं ते कळत नव्हतं. तर 3 वर्ष लग्न झाल्यानंतर, म्हणजे बाबांचं दुसरं लग्न झाल्यानंतर 3 वर्ष मी आईंचा मार्ग सोडलेला होता म्हणतात. आणि ना नुसती मी माझ्या आईला पाण्यात बघायची म्हणतात. असं खूप तिला मी त्रास दिला म्हणतात. म्हणजे गुरुमार्गात जर असते, तर मी तसं केलं नसतं कदाचित म्हणतात. तर मला माझ्याकडून तसं झालं नसतं. पण तिची परिस्थिती होती म्हणतात. त्यामुळं तिनं लग्न केलं. आई-वडिलांची परिस्थिती तिच्या खूप हालाकीची होती आणि त्यामुळं तिनं लग्न केलं म्हणतात. नाहीतर आणि खूपशी काही हे नव्हती म्हणतात, की भांडखोर किंवा काही असं आपण म्हणतो ना कुचकटासारखं वागणारी, अशी काही नव्हती. हे मला जाणवतसुद्धा होतं. पण तरीसुद्धा बाबांचा राग होता माझ्या मनात म्हणतात. तो राग मी तिच्यावरती काढायची आणि कुठेतरी मनाला पण वाटायचं, उगीचच आपण हिला असं बोलतोय किंवा हिच्याशी असं वागतोय. तिनं म्हणजे मी अपवाद म्हणजे आईंनी जरी म्हणजे ते माझ्या नशिबात होतं, की आईचं माझ्या तेवढंच नशीब होतं. पण आईनी माझ्या आयुष्यात आई आणताना सुद्धा अशा पद्धतीची आणली, की तिच्याकडून मला कधी त्रास होऊ नये म्हणून. पण माझा तिला त्रास झाला. माझा भाऊसुद्धा मला प्रत्येक वेळेला समजवायचा, "अगं ती किती हे करते, तू नको तसं करत जाऊ." ती जशी आली घरामध्ये, मी सगळी कामं सोडून दिलेली होती. मी आईला मदत करायची घरामध्ये. आईला सगळ्या जेवणामध्ये, लोट, झाड, फरशी ह्या सगळ्या कामांमध्ये मदत करायची. ती जशी आली, मी घरातल्या कपड्यांच्या घड्यासुद्धा बंद केलेल्या होत्या म्हणतात. आणि 16-17 वर्षाची मुलगी, पण मी काही करायची नाही म्हणतात. तर तिचं लग्न झालं, 2 महिने झाले आणि आजी आमच्याकडे आलेली होती म्हणतात. तर ती आल्यानंतर मी आजीचे असे कान भरलेले होते, की तिला मी मार करायला लावला बाबांकडून. आणि खूप अगदी नवीन-नवीन लग्न झालेलं आणि ती ना असं मागच्या साईडला जाऊन, आमच्या घराच्या मागच्या साईडला एक झाड आहे म्हणतात. तर त्या झाडावर डोकं ठेवून इतकी ती रडत होती म्हणतात. आणि मी खोटा घेतलेला होता, खोटं सांगितलेलं होतं तिच्या बाबतीत वगैरे. आणि ती गोष्ट माझ्या मनाला सलायला लागली म्हणतात. आणि माझा भाऊ बोलला, "हे काय तू बरं करत नाही आहेस का? असं का भांडणं लावतेस घरामध्ये? आणि ती तसं वागली तर आपण तिला हे करू शकतोय, पण ती तशी काही वागतच नाही आहे. तू कशाला असं वागतेस?" आणि मग मला त्या गोष्टीचं एक वाईट वाटलेलं होतं. तर मी त्याबद्दल जाऊन सॉरी बोललेले होते तिला. आणि मी घरी पण ते सांगितलं बरं का म्हणतात. तर ते मी असं खोटं त्यावेळेला मला बाबांनी मारलेलं होतं म्हणतात. मग आणखी जरा जास्त राग माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल निर्माण झाला. मग खरं मी असं काही हे नाही, पण मी तिला कुठल्या गोष्टीत कोऑपरेट नाही करायची. मी ती काही पण काम करू दे, काही पण चांगलं करू दे, कितीही जेवण चांगलं बनवू दे, कसं बनलंय विचारलं तर, "तू खाऊन बघ, तुला काय करायचं आहे? मला कसलं पण लागू दे, चांगलं लागू दे, वाईट लागू दे, तुला काय करायचं आहे?" असं उलटं-सुलटं मी कसंही बोलायची तिला. पण तिनं कधीच नाही हे केलं म्हणतात. म्हणजे जे आपण आईंच्या मार्गात शिकतोय, ते आईंच्या मार्गात नसताना तिच्याकडं गुण होते. हे मी पहिलंच उदाहरण असेल म्हणतात, की जिला सावत्राई चांगली मिळाली. आज मी तुम्हाला खरं सांगते आणि ती आईंची कृपा होती, हे माझ्या लक्षात येत नव्हतं म्हणतात. माझ्या डोक्यात हेच, की माझ्या आईला का तुम्ही हे केलं?
3 वर्ष मी अशी वागत होते म्हणतात. आणि 3 वर्षानंतर म्हणजे आपण म्हणतोय ना, की एखादा मोठा फटका बसल्याशिवाय आपल्याला समजत नाही, की म्हणजे काय चुकतंय नेमकं आणि आपण कुणाला सोडलंय, कुणाचे पाय सोडलेत, हे नाही समजत म्हणतात. आणि मला ना कावीळ झाली म्हणतात त्या काळामध्ये 3 वर्षानंतर. आणि इतकं इतकं म्हणजे मी वीक झालेले होते म्हणतात. ते काविळीचं औषध हे ते. आणि खूप मला इतकं हे वाटायला लागलं, की मी ह्यात जगत नाही. अशा पद्धतीनं माझं झालेलं होतं म्हणतात. जवळ-जवळ 15-20 दिवस तरी झाले म्हणतात. खूप मी त्रासात दिवस काढले ते. आणि त्या काळामध्ये तिनं माझी इतकी काळजी घेतली म्हणतात, इतकी काळजी. तिनं स्वतःचं मूल असतं तर त्याचीसुद्धा घेतली नसती. इतकी काळजी तिनं माझी घेतली म्हणतात. आणि मला म्हणायची, "देवाचं नाव घे." ती ना रोज पूजा करायची. ती आईंचं बघायची, पण मला कधी काही विचारायची नाही. आणि मी एकटीच आईंचं करत होते म्हणतात घरात. बाकी कुणी नव्हतं करत. आणि ती रोज दिवाबत्ती करायची, हे करायची. ती आल्यापासून मी ते देव वगैरे पण सोडून दिलेले होते. मी माझं कॉलेजला जाऊन यायची, हे करायची. तर कॉलेजचे फ्रेंड्ससुद्धा एक 1-2 वेळा मला बोललेले होते, "चांगली आहे गं तुझी आई, आणि तू सारखी तिला" म्हणजे मी ती मैत्रिणी वगैरे यायच्या तर ते समजायचं म्हणतात. तर फटकारायची मी तिला त्यांच्यासमोरच. ते ते ती त्यांना जाणवायचं. तर असं नको बोलत जाऊ, चांगली आहे ती. परत तिनं जर तुझा डाव काढला ना, तर मग कळेल तुला, असं माझ्या मैत्रिणी बोलायच्या म्हणतात. पण तुम्हाला सांगू, मी जगातलं पहिलं उदाहरण असेन, अपवाद असेन काही माहीत नाही म्हणतात. आणि मला फक्त एवढंच वाटतं, ती आईंची कृपा होती. बाकी काहीच नाही. तर 3 वर्षानंतर ते आजारपण आल्यानंतर वगैरे ती सारखी म्हणायची मला म्हणतात, "देवाचं नाव घे थोडंसं, देवाचं नाव घे थोडंसं." असं म्हणायची. आणि एक दिवशी रात्रीचं ना मला अगदी स्वप्न पडल्यासारखं झालं म्हणतात. आणि म्हणजे वीकनेस मुळे असेल, काय असेल माहीत नाही म्हणतात. मला स्वप्न पडल्यासारखं झालं. आणि मला ना स्वप्नात असं स्वप्नात असं आलेलं म्हणतात, की माझी आई म्हणजे माझी खरी आई आली आहे आणि मला बोलवायला लागले. आणि तर आजीला मी ज्यावेळेला बोलले, रात्रीच मी उठले घाबरून आई स्वप्नात आल्यामुळं. आणि आजीला मी बोलले, आजीजवळ झोपलेले होते मी. तर आजी मला बोलली, "अगं बाई, ती आणि कशाला आली असं, आणि तू काय नको." तर ती म्हणजे आजीनं आईला काहीतरी वाईट शब्द वापरून तो शब्द वापरला म्हणली ती, म्हणल्या ताई. आणि मला ना खूपच जास्त भीती वाटायला लागली. आणि मी रडायला लागले, भीती वाटायला लागली. आणि आमच्यात "अगं काय झालं गप्प बस" असं करून त्या आजीचा आवाज थोडा मोठा असल्यामुळं बाबा अचानक आले म्हणतात. ती आई पण आली. आणि "काय झालं काय झालं?" तर ना ही ते असं स्वप्न पडलं वगैरे ते बोलल्यावर ती आई बोलली, "असं काही नसते हो, आई आहे तिची शेवटी काळजी, त्या काळजीपोटी आली असेल स्वप्नात तिच्या, आणि असं काही नाही आहे. तू काही घाबरू नकोस. आई शेवटी आई असते. आई ही काळजीपोटी येते कधीही." तिचे ते शब्द ना माझ्या मनाला. आणि मी आजारात होते ना, आजी मला जो धीर देऊ शकली नाही, तो तिनं दिला. आणि बोलली, "मी थांबू का इथं तुझ्याजवळ?" तर पहिल्यांदा मी बोलले, की म्हणजे माणूस ज्यावेळेला ह्याच्यात असतं ना, त्यावेळेला लक्षात येतं, की "हां, थांब तू माझ्यासोबत." आणि मग आजी बोलली, "मी झोपते बाजूला, तुम्ही झोपा दोघी इथं." आणि आजी बाहेर ह्याच्यामध्ये गेली. मला झोप लागेपर्यंत ती हे होती, माझ्या उशाला होती. आणि देवाचं नाव घे, देवाचं नाव घे, असं ती बोलत होती. आणि ना ज्यावेळेला मला जरा जरा झोप लागायला लागली ना, अचानक आई माझ्या डोळ्यासमोर, म्हणजे कलावती आई माझ्या डोळ्यासमोर आल्यासारख्या वाटायला लागल्या. म्हणजे झोपेतच मला असं आई कुठेतरी आईंचं हे दिसायला लागलं म्हणलं. आणि त्यावेळेला मला असं वाटलं, की ही पण सारखी अशीच बोलते. आणि थोडीशी जाग आली एकदम मला. आणि बघितलं तर ही शेजारी अशीच बसलेली होती म्हणतात.
म्हणजे माझी सख्खी आई असती, ही गोष्ट माझ्यासोबतच कमेंटमध्ये मला लोकांनी नक्की सांगावं. कधी खरंच कुणाला अशी सावत्र आई मिळाली आहे का? जी मला मिळाली आहे. त्या म्हणत होत्या. ती तशीच बसलेली होती म्हणतात माझ्या उशाला. आणि मग मी तिला बोलले, "तू पण झोप." आणि त्यावेळेला आईंचा चेहरा असा समोर आल्यानंतर मी अगदी निर्धास्त झाल्यासारखी झाले आणि मी तिला बोलले, "झोप तू पण." आणि मग मी त्या दिवशी ना ओम नमः शिवाय म्हणायला सुरुवात केली आई समोर दिसल्यानंतर. आणि तिनं पण तेच बोलली, की "देवाचं नाव घे, देवाचं नाव घे." आणि मग मी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणायला लागले आणि तुम्हाला सांगू झोपले. ते मी अगदी दुसऱ्या दिवशी 7:30 पावणे 8लाच सकाळी उठले. उठल्यानंतर ना का माहीत नाही म्हणतात, मला असं वाटलं की आईंना जाऊन नमस्कार करावा आणि मी नमस्कार केला आणि खूप रडले, की इतक्या वर्षामध्ये तर मी नाही हे केलं आईच्या ह्याच्यात, पण तुम्ही मला आई दिली आहे. असं काही नाही की तुम्ही हां, माझ्या आईचं काही असेल ते ती गेली, हे झालं. पण तुम्ही मला आई दिली आहे आणि ती पण इतकी काळजी करणारी दिली आहे. मी कुठेतरी वाईट प्रसंगात असताना मला धीर देणारे दिले आहे. तर मी का सारखं तुमच्यावर राग करते? आणि आई मी आजपासून परत सेवेला सुरुवात करेन, असं मी आईंना बोलले. आणि मी पहिल्यांदा तिच्यासोबत माझ्या आईसोबत त्यावेळेला चांगलं बोलले होते म्हणतात की अ, मला ना मला ना आज शिरा थोडासा करून दे. आणि मी ना हे आई कलावती आईंचं करत होते. आई गेल्यापासून मी अजिबातच करायचं सोडून दिलं. पण ना रात्री मला आई दिसत होत्या. स्वप्न म्हणजे असं स्वप्न नाही म्हणता येणार, मला अशा दिसतच होत्या क्लिअर म्हणल्या. पण मी झोपेत आणि मला नंतर थोडीशी जाग आल्यासारखी झाली. तर मी तिला बोलल्यानंतर, "करत जा मग, तुझ्या भविष्यासाठीच करायचं. जे जे काही चांगलं आहे ते सगळ्या गोष्टी आयुष्यात करायच्या." मला असं कधी नाही, आजीसुद्धा खूप ओरडायची म्हणतात तिच्यावरती. असंच केलं, तसंच केलं, बाबांना पण सांगायची वगैरे. पण ना माझा भाऊ कायम तिची बाजू घ्यायचा म्हणतात. कायम आईची माझ्या बाजू घ्यायचा. "काय सारखं बोलताय तिला? काय काय झालंय? काय नाही?" तिच्या माहेरचे सुद्धा माझ्या आजीनं येऊ दिली नव्हती कितीतरी वर्ष. नंतर आम्ही दोघांनी मिळून मग तिचे माहेरचे यायला लागले वगैरे. आणि तुम्हाला खरं सांगू म्हणतात तिचं आधीचं लग्न झालेलं होतं ते काही आम्हाला माहीत नव्हतं आणि तिला मूलबाळ होत नव्हतं. म्हणून ती माहेरी होती म्हणतात. आणि परिस्थिती पण खूप वाईट होती माहेरची आणि म्हणून तिचं लग्न केलेलं होतं म्हणतात. ह्या गोष्टी काही माहीत नव्हत्या. मलासुद्धा काही किती वर्ष तरी माहीत नव्हत्या म्हणतात. की काय, काय नेमकं वगैरे काही पण तुम्हाला सांगू एका बाईचं दुःख जर दुसरी बाई जाणू शकत नसेल, तर बाई म्हणण्याला आपल्या काही अर्थ नाही. माझ्या आयुष्यात जर आई परत आल्या नसत्या, तर मी कधीच ते नाही हे करू शकले असते म्हणल्या. आणि माझे त्यावेळेला कॉलेजमध्ये सुद्धा मार्क्स इतके इतके बेकार म्हणतात, उगीच ढकलल्यासारखं ते कॉलेजमध्ये. अजिबात मी अभ्यास पण करत नव्हते, काहीच करत नव्हते. उगीच जायचं, कॉलेजमध्ये बसून यायचं, मैत्रिणींमध्ये गप्पा मारून यायचं. घरी आले की मला नकोच वाटायचं घरी. अ, हे चालू होतं. पण जसं मी आईंच्या मार्गात आले म्हणतात, शेवटचे जे 2-3 वर्ष होते, ते इतका छान अभ्यास झाला म्हणतात. आणि मला एम-एला म्हणतात म्हणजे मला वाटलंसुद्धा नव्हतं. माझं बी-एला सुद्धा एकदम चांगले मार्क्स मिळाले म्हणतात. मला 83% मार्क्स मिळाले बी-एला सुद्धा. आणि नंतर एम-एला ॲडमिशन घेतलं म्हणतात. एम-एला सुद्धा म्हणजे मी जिथे शिकत होते, आमच्या सगळ्या जिथं जो ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये सगळ्यात चांगले मार्क्स मला होते म्हणतात. म्हणजे मी आता सांगणार नाही ते मार्क्स एवढे काय म्हणजे बी-एला जरा जास्तच होते. त्याच्यापेक्षा एवढे नाही मिळाले म्हणतात. पण आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांमध्ये चांगले होते म्हणतात मला मार्क्स. एम-ए झालं माझं. त्याच्यानंतर असं वाटायला लागलं, की आपण काहीतरी करायला पाहिजे. काहीतरी कोर्स करूया, काहीतरी हे करूया. मग असं वाटायला लागलं, की आपल्याला म्हणजे दुसरं शिकण्यापेक्षा काहीतरी कोर्स केला तर काहीतरी उपयोगाचा होईल.
आणि त्यावेळेला म्हणतात मी क्लासेस वगैरे, प्रायव्हेट क्लासेस वगैरे सुरू केलेले होते. म्हणजे मी BAला असतानाच प्रायव्हेट क्लासेस मी सुरू केलेले होते म्हणतात. त्याची जवळ-जवळ माझ्याकडं 16-17 मुलं येत होती. मी त्याच्यानंतर मला ना असं वाटलं नाही, की वडिलांकडनं पैसा घ्यावा. अ, असं काही नव्हतं म्हणतात. पण ते सुद्धा आईंनी केले, की स्वतः स्वतःच्या ह्याच्यावरती. तर जे माझ्या क्लासेसचे पैसे यायचे त्याच्यामधून मी पार्लरचा कोर्स केला. आईंनी सगळ्या गोष्टी माझ्या त्यांच्या ते म्हणजे मी जिथपर्यंत शिकले, शिक्षणापर्यंत माझा खर्च वडिलांनी उचलला. पण नंतर मी जसे क्लासेस वगैरे घ्यायला लागले, माझा खर्च मी उचलला म्हणतात. आईंनी ते सुद्धा करवून घेतलं म्हणतात. की मी क्लासेसच्या ह्याच्यावरती पार्लरचं वगैरे हे केलं म्हणतात. आणि मी कोर्स केला पार्लरचा आणि काय तुम्हाला सांगू म्हणतात इतकं म्हणजे कृपा आईंची की पार्लरचा कोर्स झाल्यानंतर आपण म्हणतोय ना, की कसं मार्ग निघत जातात हे समजत नाही. मला असं वाटत होतं, की आता बाबांकडेच मला पैसे हे करावे लागणार आहेत, मागावे लागणार आहेत. म्हणजे आता पार्लर वगैरे काढायचं तर बाबांकडेच मदत मला घ्यावी लागणार आहे वगैरे. तर असं वाटत असताना म्हणतात म्हणजे आपण हे म्हणतोय ना काहीतरी त्यांनी सांगितलं कशाचे विमा काहीतरी बोलल्या त्या. त्याचे पैसे म्हणजे आता ते अनुभवात त्यांनी बोललेल्या होत्या माझ्या लक्षात नाही. त्याचे पैसे मिळालेले होते म्हणतात आईचे माझ्या. ते ते पैसे मिळाल्यावर ते त्यावेळेला म्हणतात 60,000 काहीतरी मिळालेले होते त्यावेळेला. तर ते पैसे मिळाल्यावर माझ्या आईचे पैसे होते, बाबांचे काही नव्हते म्हणतात ते. तर बाबांचे आणि माझे सारखे खटके उडत होते. म्हणजे राग होताच त्यांच्याबद्दल. आईबद्दल माझ्या कमी झालेलं पण त्यांच्याबद्दल होताच मनात माझ्या राग. म्हणजे त्यांनी कुठल्यातरी स्वार्थापोटीच लग्न केलं. ही एक गोष्ट माझ्या मनातच होती. तर त्यामुळं मी त्यांना हे करू शकत नव्हते. तर आजही माझं आणि बाबांचं जास्त पटत नाही म्हणतात. आईचं आणि माझं पटतंय, पण बाबांचं आणि माझं अजूनही मला नाही जास्त त्यांच्याशी हे करावं वाटत म्हणतात. तर म्हणजे ते एक वय होतं, की ज्या वयात आम्हाला त्यांची खूप गरज होती. आईंच्या कृपेनं जर आम्हाला म्हणजे आई चांगली मिळाली नसती, तर आम्ही काय केलं असतं. आईंच्या कृपेमुळं आई चांगली मिळाली म्हणून. नाहीतर ह्यांनी विचार केला नाही त्या गोष्टींचा. ह्या गोष्टीचा आजही मला राग आहे, असं त्या बोलत होत्या. मग मी बोलले त्यांना की आता झालेल्या गोष्टी झाल्या. आता त्यांचंही वय झालं असणार बाबांचं वगैरे आणि आता आईंच्या कृपेनं आहे ना चांगलं, तर त्या गोष्टी सोडून द्या वगैरे. तर हां, मी बाहेर पडायचा प्रयत्न करते, पण मला माझ्या डोक्यात ते राहते. तर आईंच्या मार्गात आहे, तर थोडंसं माफ करून पुढं चला, असं असं पण बोलले मी त्यांना. तर त्या म्हणत होत्या ते आईचे पैसे होते. म्हणजे आईचे पैसे मिळाले म्हणून मी ते पार्लरला घेतले म्हणतात आणि त्यांच्या आईच्या कृपेनं खूप चांगलं माझं पार्लरचं खूप चांगलं हे झालं. त्या पार्लरच्या पैशावर म्हणतात मला सारखं वाटत होतं, की नाही मला बाबांचे पैसे. मी आईंना तीच प्रार्थना करायची, ह्यांच्या पैशानं माझं लग्नसुद्धा नको व्हायला. सारखी माझी आईंना प्रार्थना असायची म्हणतात त्या. आणि ते झालं म्हणतात आणि पार्लर पण चांगलं चालू झालं. मी क्लासेस पण घ्यायची. क्लासेस पण बंद केलेले नव्हते म्हणतात. क्लासेस पण घ्यायची, पण थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. पण मी तुम्हाला सांगू म्हणतात पार्लरचे पैसे साठवले, हे केले आणि आईचे थोडे पैसे माझ्या नावावर आजीनं वगैरे हे करायला लावलेली होती म्हणतात. तर त्या पैशातच, तेवढ्याच पैशात माझं लग्न झालेलं. मी माझे पैसे आणि आईचे पैसे तेवढ्याच पैशात मी बाबांचा एकही रुपया माझ्या लग्नाला सुद्धा हे केलं नाही म्हणतात. तर आईने ती पण इच्छा माझी पूर्ण केली म्हणतात, की मला ह्यांचा पैसा घेऊन हे नको. डिलिव्हरीला वगैरे सुद्धा ज्यावेळेला मला पहिल्यांदा माहेरी पाठवलेलं होतं. माझी डिलिव्हरी बाबांच्या पैशाने नको. माझ्या मिस्टरांनी हे केलेलं होतं आणि माझे पण पैसे मी तिथं पण पार्लर वगैरे हे करते म्हणतात.
इथं पण पार्लर वगैरे करते. तर माझ्याच पैशानं आणि माझ्या मिस्टरांच्या पैशानं माझी डिलिव्हरी, मी फक्त आले इकडं. पण ते सगळं सुद्धा म्हणजे आईनी ती पण गोष्ट हे केली आणि मला नकोच आहे त्यांचं काहीच नको. त्यांचं मायाप्रेम पण नको. ज्याला पाहिजे होतं त्याला त्यांनी चुकीचा निर्णय घेतला. हां, ते काय असेल ते असेल म्हणतात. पण मला तरी अजूनही तेच वाटतंय असं त्या म्हणत होत्या. पण आईंच्या कृपेनं मात्र माझं सगळं चांगलं झालंय. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत म्हणतात. कुठलीही गोष्ट अशी काही मागं पडलेलं नाही आहे कुठलं काही, की हे राहिले आयुष्यात. आईंच्या कृपेने सगळं छान आहे. सासर चांगलं मिळालं. आईंच्या कृपेनं खूप, म्हणजे मला माहेरी जायची इच्छा व्हावी किंवा माहेरी राहायला जावं, 8-15 दिवस राहावं, अशी कधीच नाही इच्छा. तसं जर सासरी प्रॉब्लेम असेल तरच ते माहेरी जायची मुलींना खूप इच्छा होते. तसं मला सासर पण खूप छान मिळालं म्हणतात आईंच्या कृपेनं. तर असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.